मित्रांनो, भारतावर जेव्हा ब्रिटिशांचे शासन होते, तेव्हा भारतात सेवा केलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना इंग्लंडला परतल्यावर ब्रिटिश शासनाद्वारा कोणतेही प्रशासकीय वा शासकीय पद अथवा जबाबदारी देण्यात येत नसे. या संदर्भात सरकारतर्फे असा युक्तिवाद केला जाई की ज्या अधिकाऱ्यांनी भारतासारख्या गुलाम राष्ट्रात सेवा केली आहे, त्यांच्या सामाजिक आणि प्रशासकीय दृष्टिकोनात व वागणुकीत फरक पडतो. त्यामुळे अशा अधिकाऱ्याला ब्रिटनमध्ये प्रशासकीय जबाबदारी दिल्यास तो ब्रिटनसारख्या स्वतंत्र राष्ट्रात राहणाऱ्या ब्रिटिश नागरिकांशी त्याच पद्धतीने वागेल. हा मुद्दा व्यवस्थित समजण्यासाठी त्या काळी घडलेला एक प्रसंग पुढे देत आहे, तो बघा. एका ब्रिटिश महिलेचे पती ब्रिटिश राजवटीत भारतात मोठे प्रशासकीय अधिकारी होते. या महिलेने तिच्या आयुष्यातील अनेक वर्षे पतीबरोबर भारताच्या विविध भागात घालवली. ब्रिटनला परत गेल्यावर तिने तिच्या भारतातील आठवणींवर आधारित एक सुंदर पुस्तक लिहिले. महिलेने त्या पुस्तकात लिहिले की माझे पती एका जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. तेव्हा माझा मुलगा सुमारे 4 वर्षांचा होता आणि माझी मुलगी 1 वर्षाची होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या मालकीच्या अनेक एकरांवर बांधलेल्या हवेलीत आम्ही राहत होतो. शेकडो लोक जिल्हाधिकाऱ्याच्या घरची आणि कुटुंबाची सेवा करण्यात गुंतले होते. दररोज पार्ट्या होत असत. जिल्ह्यातील बड्या जमीनदारांना शिकार आणि पार्टीसाठी आम्हाला आमंत्रित करण्यात अभिमान वाटत असे आणि आम्ही ज्यांची आमंत्रणे स्वीकार करत असू ते प्रत्येक जण हा स्वतःचा खूप मोठा सन्मान समजत असत. आमचा सन्मान आणि प्रतिष्ठा इतकी होती की असा सन्मान आणि प्रतिष्ठा ब्रिटनची राणी आणि राजघराणे यांना ब्रिटनमध्येही दुरापास्त होता. रेल्वे प्रवासादरम्यान नवाबी थाटाने सुसज्ज एक आलिशान डबा आमच्यासाठी राखीव असे. आम्ही ट्रेनमध्ये चढलो की पांढरे कपडे घातलेला ड्रायव्हर दोन्ही हात जोडून आमच्या समोर उभा राहायचा आणि प्रवास सुरू करण्याची परवानगी मागायचा. परवानगी मिळाल्यानंतरच ट्रेन धावू लागायची. एकदा आम्ही प्रवासासाठी ट्रेनमध्ये चढलो. परंपरेप्रमाणे ड्रायव्हरने येऊन परवानगी मागितली. मी काही बोलायच्या आधीच माझ्या 4 वर्षांच्या मुलाचा काही कारणास्तव मूड खराब झाला होता. त्याने चालकाला गाडी न चालवण्यास सांगितले. ड्रायव्हर आर्जवाच्या सुरात म्हणाला, छोटे सरकार, आपण रागात दिसत आहात, पण आपल्या या हट्टामुळे शेकडो लोक खोळंबले आहेत. कृपया आपला हट्ट आवरा आणि लोकांची आबाळ होऊ नये म्हणून रेल्वे गाडी सुरू करण्याची परवानगी द्यावी. पण त्या ड्रायव्हरच्या आर्जवी बोलण्याचा माझ्या मुलावर काहीही परिणाम झाला नाही. हळूहळू आमच्या भोवती स्टेशन मास्तरसह संपूर्ण कर्मचारी जमा झाले आणि त्यांनी माझ्या 4 वर्षाच्या मुलाकडे ट्रेन सुरू करण्याची भीक मागायला सुरुवात केली. पण त्याने त्यांची विनंती धुडकावून लावली. अखेर मोठ्या कष्टाने मी माझ्या मुलाला अनेक चॉकलेट्सच्या आश्वासनावर ट्रेनमध्ये बळेच बसवलं आणि मग आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. काही महिन्यांनंतर ती ब्रिटिश महिला तिच्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी ब्रिटनला परतली. ती जहाजाने लंडनला पोहोचली. तिचे निवासस्थान वेल्स प्रांतातील एका छोट्या शहरात होते. तिथे पोहोचण्यासाठी तिला ट्रेनने प्रवास करावा लागला. महिलेने आपल्या मुलीला आणि मुलाला रेल्वे स्टेशनवर एका बाकावर बसवले आणि ती तिकीट काढण्यासाठी गेली. लांबलचक रांगेमुळे खूप उशीर झाला, त्यामुळे महिलेचा मुलगा खूप अस्वस्थ झाला. ट्रेनमध्ये चढल्यावर आलिशान रेल्वे कंपार्टमेंटऐवजी फर्स्ट क्लासच्या एका बोगीत त्यांना जागा मिळाली. हे पाहून त्या महिलेच्या त्या 4 वर्षांच्या मुलाला खूप राग आला. ट्रेनने वेळेवर प्रवास सुरू केल्यावर मुलाने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. हा कसला मूर्ख ड्रायव्हर आहे. त्याने आपल्या परवानगीशिवाय कशी काय ट्रेन चालवायला सुरुवात केली. मी पप्पाला सांगून त्याला चांगला दंड देईल. हा भारतासारख्या एका गुलाम देशातील आपल्या बापाचा जिल्हा नाही, तर ब्रिटन नावाचा एक स्वतंत्र देश आहे, हे त्या मुलाला समजावून सांगणे त्या महिलेला खूपच अवघड जात होते.
इथे जिल्हाधिकारी वा कलेक्टर सारख्या फर्स्ट क्लास सरकारी अधिकाऱ्यालाच नव्हे तर पंतप्रधान आणि राजा यांनाही त्यांचा अहंकार तृप्त करण्यासाठी लोकांचा अपमान करण्याचा अधिकार नाही, हे त्या लहानग्या मुलाला कसे समजणार? त्या लहान मुलाला हे समजलं नाही, पण मला वाटतं आपल्या लक्षात आले असेल की ब्रिटिश सरकार भारतात प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या देशात प्रशासनात महत्त्वाच्या हुद्द्यांवर का घेत नसावे? मित्रांनो, आज आपण इंग्रजांना हुसकावून लावून 75 वर्षे झाली आहेत. राजकीयदृष्ट्या आज आपण एक स्वतंत्र देश आहोत, पण अजूनही आपली राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा भारतात काम करणाऱ्या त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मानसिकतेतून बाहेर पडल्या आहेत काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे नाही. आजही अनेक अधिकारी, एस-पी, मंत्री, सल्लागार आणि राजकारणी आपला अहंकार तृप्त करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीला धरून आपला रोब दाखवताना दिसत असतात. मंत्री संत्री जेव्हा दौऱ्यावर निघतात तेव्हा त्यांच्या सोबत प्रचंड मोठा ताफा असतो आणि त्यांचा हा ताफा निघून जाईपर्यंत प्रोटोकॉलच्या नावाखाली जनतेला विनाकारण रस्त्यामध्ये अडवून धरले जाते. मोठमोठे अधिकारी आणि त्यांचे कारकून दप्तर दिरंगाई करत सामान्य माणसाचे मानसिक आणि आर्थिक शोषण करताना दिसतात. भगतसिंग म्हणतात त्याप्रमाणे गोरे इंग्रज जाऊन त्यांची जागा काळ्या इंग्रजांनी घेतली असल्याचे चित्र दिसत आहे. कोणत्याही स्वतंत्र देशात नियम हे जनतेच्या हितासाठी असावेत, त्यांना त्रास देण्यासाठी नव्हे, हे साधे तत्वही आपल्या देशात पाळले जात नाही. खरे स्वातंत्र्य अजूनही खूप दूर आहे.